हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. आता सकाळचे 8:30 वाजले आहे. आम्ही वरती आलो आहेत. इथे दादा झोपायचे ना, वरच्या हॉलमध्ये बघा. आणि इकडनं खाली जिना आहे, तुम्हाला माहिती आहे ना. इकडनं खाली आहे. आणि इथं बघा माझं कपाट. साई विराजनी याच्यात ठेवलेत कपडे. लॉक लावलं का रेस? चावी कुठं ठेवली? आता ना आम्हाला जायचं आहे कोर्टात. आम्ही सकाळीच लवकर उठलो आहेत आणि अजून जामीनचा काही बंदोबस्त झालाच नाही. जामीनच नाही भेटला. आणि हे घर आहे माझ्या नावावर, पण ना माझं थोडं राशन कार्डचा प्रॉब्लेम आहे ना, त्याच्यामुळं चालतं का नाही माझ्यावर, नाही चाललं तर मग चला इकडं मंदिरवरती आणले यांनी. खाली होतं ना, तुम्हाला बोलले ना मी का मंदिर खालच्या हॉल ह्याच्यात होतं, किचनमध्ये होतं. वरती आणले. आई बडबड करते आहे, कशाला वरती आणलं, बरं आहे खालीच, पूजा करता येत नाही. आणि तिकडे विराज माझ्या कपड्यांना इस्त्री करतोय. वरती एक कुर्ता भेटला, म्हणलं ते मला इस्त्री करून द्या. एक ड्रेस आणला होता पण तो लय हेवी आहे आणि खूप गरम आहे. मग एक कुर्ता भेटला मला माझ्या कपाटात. विराजला म्हणलं ते मला थोडा इस्त्री करून, तोच घालते मी आता. तर चला मग. 11च्या आत गेलो कोर्टात तर पटकन कामं होतील. तर मग कारण की 4 वाजेपर्यंत तिथं साईडला, आताच्या आत जर गेलं तर ते आपल्याला त्याला रिसिव्ह करता येईल साईडला, असं नाही का. तर बघा आमचे देव. खूप छान कुर्ता आहे ना. तर इकडे बघा इस्त्री केली. हा इथंच होता माझ्या कपाटामध्ये. खूप छान कुर्ता आहे बघा माझा. आता हाच घालते. भरपूर कपडे माझ्या इथे या कपाटात. चला आवरतो, निघतो. 9 वाजले. पोरांना उठू चालू या मोबाईल. थांब जरा. खूप फास्टमध्ये निघालो. वकील म्हणले पटकन या, आज तर एक तर बंद आहे. नेमकी मला आज माहिती पडलं जामीन नाही भेटला. मग आता इथे ते झालं पटकन. तर बरं आता 9:30 10 वाजले. मग आपल्याला लगेच नाशिकवरून त्याला रिसिव्ह करता येईल. बंद आहे रे, कोणच नाही आहे. हां ना, पुढं सगळी धावपळ केली आणि फक्त आज कोर्टाचं काम नाही. आता कोर्ट बंद आहे. वकील म्हणला माझ्या घरी या. आता घरी चाललो आम्ही. हा, परत रिक्षा करून. काय होतं काय माहिती. आता आम्ही आलो आहे वकिलाच्या ऑफिसमध्ये. कोर्टामध्ये बघा ना बंद आहे. मला रात्री पण जेवली नाही. मला जाणं फार गरजेचं आहे संध्याकाळी आज. तर वकील म्हणले इथं या. आता इथं काय होईल, कारण माहीत नाही काय होतं काय नाही. आता आज पण भेटतं का नाही साईलला सोडवणं, तर काय नाही काय माहिती आता पुढं. म्हणजे आता सकाळचे 10 वाजले आहे. म्हणजे आमचं काय होतं की लवकर झालं ना तर आम्ही पटकन जाऊन नाशिकला घ्यायला, असं होतं. आम्ही आता घरी निघालो आहोत. आम्ही कोर्टामध्ये आलो पण आमचं काहीच काम झालं नाही. मी पुढे तुम्हाला सांगते काय झालं आहे. हॅलो. तर आता मी घरी आले आहे. आता दुपारचे 2:30 वाजले आहे. सकाळपासून खूप प्रयत्न केले पण पैसे असूनसुद्धा काही झालं नाही. तर तिथे वकील म्हटले की पैसे नाही चालत म्हणे. आधी आम्हाला असं माहिती होतं की आपण तेवढी एक अमाऊंट भरल्यावर होतं. पण तिथे मी सगळं इकडून तिकडून कॅश जमा केली, घेऊन गेले. तर वकील म्हणले की नाही चालणार म्हणून. आणि जामीन द्यायचा ना, बेल ऑर्डर पास झालेली. आता आपल्याला तिथं कोर्टात जामीनचं प्रोसेस करायची आणि त्याला नाशिकला जाऊन रिसिव्ह करायचं साईडला. तर मग खूप प्रयत्न केले. 1-2 जण माझे फॉलोअर्स आहे, त्यांनी पण मला त्यांचे डॉक्युमेंट्स पाठवले. इकडचेच आहे, नाशिकचे फॉलोअर्स माझे, त्यांनी मला पाठवले. मी ते वकिलाला दाखवले पण त्याच्यावर शिक्का आहे, ते कुणाला ऑलरेडी जामीन झालेले. मग त्यांचं पण चालत नाही. मग आजचा दिवस गेला तिकडे लाडूचं. मला इतकं टेन्शन झाले. मला मग दिवसभर इतकं फिरले. माझं पर अक्षरशः ऊन लागलं. मला इतकं डोकं दुखायला लागलं, काहीच झालं नाही. आता दुपारचे 2:30-3 वाजायला लागले. आता कुठून जामीन बघू, काय करू, काही समजत नाही आहे. जामीनदार तर भेटतच नाही. आणि माझं हे घराचं नावावर आहे पण ॲक्च्युली माझ्याकडनं एक चूक झाली होती. म्हणजे घर सगळं झालेलं आहे पण ऑनलाईन जी अपडेट असते ना, की आता हे नावावर एक ऑनलाईन उतारा निघतो माझ्या नावाचा, तो उताराच निघत नाही आहे नेमकी. तो उतारा जर का आपल्याला आता आम्हाला ॲफिडेविट करावं लागेल. मग ते 90 दिवस लागतात ते व्हायला. 90 नाही 15 दिवस लागतात ते व्हायला.
तर मग माझं तर काही चालणार नाही आहे. खूप टेन्शन झालं मला, खूप टेन्शन झालं. अक्षरशः पळलं मी सकाळपासून. म्हटलं आजच्या आज मला काही करून त्याला बाहेर घ्यायचं आहे काढून. म्हणजे कसं मी संध्याकाळी पुण्याला निघून गेले असते, पण आज तर दिवस पण गेला माझा. बघा ना काय करू, मला काही समजत नाही. खूप टेन्शन झालं आहे मला. विचार करू, पाकिटात एवढे पैसे सगळे, एवढी मोठी अमाऊंट आहे माझ्या पर्समध्ये, मी जमा करून ठेवली. पैसा असून काही होत नाही, इतकं कठीण झालेलं आहे, खूप कठीण. पोरांना लई सोपं वाटतं, पण घरच्या लोकांना किती त्रास होतो बाबा. खरंच ना. अक्षरशः मला 2 दिवस झाले, अक्षरशः मी झोपलेली नाही आहे, मला झोप नाही आहे मला. किती लोकांना फोन केले. जामीनचं लई अवघड आहे खरंच ना, खूप अवघड आहे. कसं असं जामीन पण असं आहे ना, असं नॉर्मल नाही पाहिजे. त्याच्या नावावर 7/12चा उतारा, त्याच्या राशन कार्डवर शिक्का नाही पाहिजे, क्लीन चिट पाहिजे, असे जामीन लागतात. तर तसं भेटणंही फार अवघड आहे आता. तर बघू आता काय होतं काय नाही. सांगेल तुम्हाला मी. ठीक आहे, आज काय झालं नाही, एवढंच तुम्हाला सांगावं म्हटलं. आज काही प्रोसेस झालीच नाही. खूप टेन्शन झालं मला खरंच ना. आता केलं ते उद्यावरच. मला आत्ताच लाडच पप्पांना व्हिडिओ कॉल केला होता. डाळ बनवली. कामवाले मावशी आहे ना, त्यांच्याकडनं 2 चपात्या करून घेतल्या आणि डाळ चपाती लाडूला ते पिझ्झाचा मसाला असतो ना, ते टाकून खाऊ घातलं. त्या मसाल्याने तिला जळजळ होती छातीमध्ये. आता त्यांना काय सांगावं मी. ते पोरगींना काही खात नाही आहो, त्याच्यामुळं मला असं जाता येत नाही. आणि तिला आणलं असतं ना थोडंसं मी निश्चित झाले असते, पण तिचे पप्पा म्हटले की नको घेऊन जाऊ, लय ऊन आहे, एका दिवसात तुझं काम होणार आहे, तुला लगेच रिटर्नच यायचं आहे ना. आणि शिवाय बसमध्ये ती काही पोरगी बसणार आहे का. हां ठीक आहे, बघू आता याच्यानंतर जे काय होईल ते मी तुम्हाला उद्याच सांगाल. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये माझं काम झालं का नाही झालं. मी साहिलला बहुतेक माझं असं चाललं आहे की मी निघून म्हणजे साहिलला न घेता मी निघून जाते. बाकीची प्रोसेस जेव्हा जामीन भेटेल तेव्हा विराजला सांगितलं तू कर म्हटलं प्रोसेस. मग आता जामीनच भेटत नाही आपल्याला, जेव्हा कुणी भेटेल तेव्हा तू कर. तर तो म्हटलं ठीक आहे, मग मी जा. आता माझा काय विचार चालला आहे, मी निघून जाते. साईडला न घेताच निघून जावं लागते मला. तर मी असं विचार केला की आजच्या आज मी त्याला घेऊनच जाईन. आज संध्याकाळपर्यंत मी विचार केला तिथून सेंट्रल जेलमधून त्याला घेतलं का डायरेक्ट तिथून पुण्याच्या बसमध्ये बसायचं. मला ना मळमळ व्हायला लागली, ऊन लागलं ना मला केव्हाचं कसं तरी होतं मला. आणि इतका ती इथं रिक्षा साहिलची गाडी आहे एका ठिकाणी लावलेली, पण ती एवढी त्याला एवढी धूळ लागलेली त्या गाडीला. त्याला अक्षरशः वॉशिंग सेंटरला घेऊन जाऊन वॉश करावं लागेल आणि तिथून ती गाडी काढायची, वॉशिंगने घेऊन जायची. त्याला पुन्हा धूळ आहे. मी म्हटलं तर राहू दे सध्या, चला आता रिक्षानीच इकडं फिर तिकडं फिर. रिक्षानीच मग उतारे काढायला जा. मग माझ्या नावाचे उतारे काढले, मग इकडं जा तिकडं जा, ह्याला भेट त्याला भेट. अक्षरशः सगळा हा दिवस माझा असंच याच्यामध्येच गेला आज. पण एवढं करूनही काहीच काम झालेलं नाही आज माझं, काहीच नाही. किती अवघड आहे या सगळ्या गोष्टी, किती अवघड आहे. आणि साहिलबरोबर जो मुलगा होता ना, न्यूजमध्ये तुम्ही बघितलं होतं, त्याची साहिलची संगतच बेल झालेली आहे पास. त्याला जामीन झाला आणि त्याचे घरचे फॅमिलीचे लोक तर जाऊन घेऊन पण आले आज. आणि माझा साहिल तिथंच राहिला. लय वाईट वाटलं नाही का. आजच माझं पण पोरगा त्यांच्याबरोबरच निघून आलं असतं. आता सकाळपासून खूप प्रयत्न केले, खूप. पोरं असे उद्योग करतात, पण मागच्या लोकांना किती त्रास तो तर बसला आहे. पण विराजने स्वतः डोळ्यांनी बघितलं की किती त्रास झाला आम्हाला, किती त्रास झाला, किती पळवलं आज सकाळपासून आम्ही. खरंच ना. त्यात मला ते पोरीचं असं टेन्शन झालं मला. बिचारा माझा नवरा तरी काही बोलत नाही. सोडलं त्यांनी मला, जा म्हणला, पोरीला बनवलं, खाऊ घालतोय तिथं. आत्ता व्हिडिओ कॉलवर बोलले. अपसेट झाली मी आज. सगळं माझा मूड ऑफ झाला एकदम नाही का. परत आज संध्याकाळी मी जायचं प्लॅन करते नाशिकला, पुण्याला. मग हे लोक करून घेते ना, तर जे असेल ते असेल. जेव्हा जामीन भेटेल तेव्हा. आता बघा ना, आपल्याला तिकडनं बेल ऑर्डर झाली, पास झालं, सगळं झालं. फक्त एक उतार्यावाला जामीन पाहिजे, बस तोच आपल्याला भेटला नाही. बाकी सगळी प्रोसेस झाली. कोर्टाने पण सोडून दिलं साहिलला. असं म्हणजे एक पेपर दिला की हा ठीक आहे आम्ही बेल देतो, सोडले. पण आपल्याला जामीन दिल्याशिवाय त्याला तिथून घेता येत नाही असं. आणि ते पण आता ठीक आहे, जे असेल ते असं मी तुम्हाला उद्या सांगेन. मी याच्या पुढं काय झालं ते तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन. ठीक आहे, तर चला मग, बाय.